भविष्यात शेतीसाठी मोठमोठी शेतं लागणार नाहीत का? कारण जगाच्या काही भागांमध्ये शेती आता जमिनीवर नाही तर इमारतींच्या आत आणि अनेक थरांमध्ये केली जाते. याला म्हणतात व्हर्टिकल फार्मिंग. यामध्ये झाडं एका शेतात पसरवण्याऐवजी एकावर एक अशा अनेक लेयर्समध्ये वाढवली जातात. पण इथं एक महत्त्वाचा फरक आहे. अनेक व्हर्टिकल फार्म्समध्ये मातीच वापरली जात नाही. हायड्रोपॉनिक्समध्ये झाडांच्या मुळांना मातीऐवजी न्यूट्रियंट रिच पाणी दिलं जातं, तर एरोपॉनिक्समध्ये मुळांवर न्यूट्रियंट रिच पाण्याची बारीक मिस्ट फवारली जाते. पाणी ही सतत वाया जात नाही. अनेक सिस्टम्समध्ये ते कलेक्ट करून पुन्हा वापरलं जातं. त्यामुळे कन्व्हेन्शनल फार्मिंगच्या तुलनेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आणखी एक फायदा म्हणजे कंट्रोल. तापमान, ह्युमिडिटी, प्रकाश, न्यूट्रियंट्स आणि पाण्याचं प्रमाण यावर अचूक नियंत्रण ठेवता येतं. त्यामुळे हवामानावर कमी अवलंबून राहून वर्षभर उत्पादन घेणं शक्य होतं. पण व्हर्टिकल फार्मिंगची एक मोठी अडचणही आहे. सूर्यप्रकाशाऐवजी इनडोअर फार्म्समध्ये LED लाईट्स वापरावे लागतात. त्याशिवाय टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि व्हेंटिलेशन नियंत्रित करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी लागते. म्हणून व्हर्टिकल फार्मिंगमध्ये जमीन आणि पाणी वाचू शकतं, पण त्यासाठी लागणारी एनर्जी हा अजूनही मोठा चॅलेंज आहे. म्हणून व्हर्टिकल फार्मिंग पारंपरिक शेतीची जागा पूर्णपणे घेईल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. पण कमी जमीन, कमी पाणी आणि नियंत्रित वातावरणात काही प्रकारची पिकं वर्षभर उगवण्यासाठी ही टेक्नॉलॉजी भविष्यात महत्त्वाची ठरू शकते.